मी चव्हाण बीजी एस.एम. कॉलेज कराड, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी MCBC या विषयात आपण कालच्या लेक्चरमध्ये मिक्सर कम ग्राइंडर अँड ज्युसर फूड प्रोसेसर या प्रकरणामध्ये मिक्सरची रचना आणि मिक्सरमध्ये असणारे मेन पार्ट्स याची आपण माहिती घेतली होती. पुन्हा जाता जाता त्याची उजळणी म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे की मिक्सरमध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे त्याला आपण युनिव्हर्सल मोटर असं म्हणतो. युनिव्हर्सल मोटर ही DC आणि AC दोन्ही सप्लायवरती कार्य करते. मोटारीची पॉवर जारच्या साईडला ट्रान्सफर करण्यासाठी कपलर वापरलं जातं. कपलर हे नायलॉन, प्लास्टिक, एबोनाईट इत्यादी पदार्थापासून तयार केलेलं असतं. त्यानंतर जी भांडी वापरतो आपण की ज्याला आपण जार असं म्हणतो ते स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले असतात. जार हे वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळे जार्स वापरले जातात. जारमध्ये ब्लेड्स असतात. ब्लेडचे प्रकार सांगताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मिक्सिंग ब्लेड, मिन्सिंग ब्लेड, ड्राय ग्राइंडिंग ब्लेड आणि वेट ग्राइंडिंग ब्लेड, व्हिपिंग ब्लेड. ही जी ब्लेड्स आहेत ही ब्लेडची एवढे प्रकार आहेत. या प्रकारामध्ये जे ब्लेड्स वापरले जातात यांनाच आपण मिक्सरची उपसाधने असंही म्हणतो. म्हणजे मिक्सरमध्ये वापरलेले जार्स आहेत आणि जारमधील ब्लेडचे जे प्रकार आहेत या जार ब्लेडच्या प्रकारांना आपण मिक्सरची उपसाधने किंवा ॲसेसरीज असं म्हटलं जातं. बोर्डाच्या परीक्षेला मिक्सरची उपसाधने सांगा असाही प्रश्न विचारला जातो किंवा मिक्सर जार ब्लेडचे विविध प्रकार सांगा असाही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपण पाहिलं होतं की कंट्रोल स्विच. मिक्सरचं वेग नियंत्रण करण्यासाठी जो आपण स्विच वापरतो तो कंट्रोल स्विच आणि हा रोटरी टाईप असतो म्हणजे फिरणारा स्विच असतो. याच्यामध्ये 1, 2 आणि 3 म्हणजे मिक्सरमध्ये 3 स्पीड असतात. जनरली सर्वच मिक्सरला 3 स्पीड असतील असं काही नाही, पण जास्तीत जास्त मिक्सर हे 3 स्पीडचे असतात. काही मिक्सर सिंगल स्पीडचे असतात तर काही मिक्सर डबल स्पीडचे असतात. स्पीड कंट्रोल करण्यासाठी मिक्सरमध्ये आपण रोटरी स्विचचा वापर करतो. रोटरी स्विचला ऑपरेट करण्यासाठी आपणास कंट्रोल स्विच लागतो, कंट्रोल स्विच नॉब लागतो. या नॉबवरती प्रत्येक स्पीडचं मार्किंग दिलेलं असतं. या मार्किंग नसून आपण मिक्सरचे स्पीड आहे ते स्पीड सिलेक्ट करू शकतो. मिक्सर कोणत्याही कारणाने ओव्हरलोड होऊन त्याचं नुकसान होऊ नये किंवा वाइंडिंगला काही हानी पोचू नये यासाठी ओव्हरलोडपासून संरक्षण करण्यासाठी आपण मिक्सरमध्ये ओव्हरलोड स्विच किंवा त्यालाच आपण एअर सर्किट ब्रेकर स्विच किंवा AB स्विच असंही म्हटलं जातं. हा जो स्विच आहे हा स्विच मी सांगितलं होतं मोटारीच्या सिरीजमध्ये जोडला जातो. मोटारीच्या सिरीजमध्ये जोडत असताना या स्विचमध्ये थर्मल म्हणजेच उष्णतेने भिन्न धातूंचे असमान प्रसरण हे जे तत्त्व आहे या तत्त्वाचा वापर केलेला असतो. आणि यामध्ये बाय मेटल स्ट्रीप म्हणजे द्विधातूची पट्टी वापरलेली असते. ही पट्टी मिक्सरमधून वाहणाऱ्या प्रवाहावरती निर्माण होणाऱ्या उष्णतेवरती ती काय होत असते, बेंड होत असते. आणि त्यानुसार आवश्यकतेपेक्षा किंवा पूर्वी ठरवून दिलेल्या प्रवाह मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह झाल्यास म्हणजेच मिक्सर ओव्हरलोड झाल्यास हा ओव्हरलोड स्विच आहे. हा ओव्हरलोड स्विच ऑपरेट होऊन किंवा ॲक्च्युएट होऊन मिक्सर बंद केला जातो किंवा सप्लायपासून वेगळा केला जातो. त्या संरक्षणासाठी म्हणजे ओव्हरलोड स्विच हा मिक्सरचं संरक्षण साधन आहे. त्यानंतर मिक्सरची बॉडी सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की ABS प्लॅस्टिकमध्ये मिक्सरची बॉडी वापरली जाते. ABS म्हणजे नॉन ब्रेकेबल प्लॅस्टिक की ज्या प्लास्टिकमध्ये ब्रेक्स होत नाहीत किंवा जे प्लास्टिक खराब होत नाही, फार दिवस टिकतं किंवा टिकाऊ प्लास्टिक आहे ज्याची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे. अशा प्लास्टिकचा उपयोग काय करतो आपण मिक्सरची बॉडी तयार करण्यासाठी करतो. आणि सप्लाय कॉर्डविषयी माहिती सांगताना मी असं सांगितलं होतं की मिक्सरसाठी वापरलेली सप्लाय कॉर्ड ही 3 कोर 3 पिन आणि तीही कशी मोल्डेड म्हणजे 3 कोर मोल्डेड 3 पिन सप्लाय कॉर्ड अशी आपल्याला ही सप्लाय कॉर्ड मिक्सरमध्ये वापरली जाते. आणि मिक्सरच्या सप्लाय कॉर्डमध्ये असणाऱ्या ज्या 3 वायर्स आहेत, 3 कोअरमधल्या ज्या 3 वायर्स आहेत या 3 वायरची जोडणी कशी करावी. जोडणी करताना मी असं सांगितलं होतं की त्यामध्ये रेड वायर, ब्लॅक वायर आणि ग्रे वायर अशा 3 कलरच्या 3 वायर्स असतात. रेड वायर ही नेहमी आपण लाईव्हला जोडतो म्हणजेच कंट्रोल स्विचला कनेक्शन करण्यासाठी रेड वायर वापरली जाते. जी लाईव्ह वायर आहे किंवा फेज वायर आहे.
त्याच्यानंतर जी ब्लॅक वायर आहे, ब्लॅक वायर न्यूट्रल वापरली जाते आणि ह्या ब्लॅक वायरच्या म्हणजे न्यूट्रलच्या सिरीजमध्ये हा ओव्हरलोड स्विच जोडलेला असतो. त्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की राहिलेली जी ग्रे वायर आहे, ही ग्रे वायर मिक्सरच्या युनिव्हर्सल मोटारीच्या बॉडीला कनेक्ट केलेली असते किंवा अर्थ केलेली असते. आणि त्यामुळे मिक्सरमध्ये जर काय अर्थ दोष निर्माण झाला तर मिक्सर काय होतो, मिक्सर बंद होतो किंवा MCB आहेत, मिनिएचर सर्किट ब्रेकर आहेत, जे आपण प्रोटेक्शन म्हणून लावलेले असतात, ते काय होतात, कट आउट होतात किंवा स्विच ऑफ होतात किंवा ॲक्च्युएट होतात आणि मिक्सरची सप्लाय बंद होते. अशा पद्धतीने पुढे मी तुम्हाला असं सांगितलं होतं की सप्लाय इंडिकेटर, मिक्सरमध्ये जो सप्लाय इंडिकेटर वापरला जातो, हा सप्लाय इंडिकेटर मिक्सर बोर्डला किंवा वॉल सर्किटला कनेक्ट केल्यानंतर सप्लाय आहे किंवा नाही हे इंडिकेशन करण्यासाठी मिक्सरमध्ये सप्लाय इंडिकेटर लॅम्प वापरला जातो आणि तो न्यूट्रल आणि फेजच्या पॅरललमध्ये जोडलेला असतो. जेव्हा तुम्ही स्विच ऑन कराल, बोर्डवरील पॉवर सप्लाय तुम्ही स्विच ऑन कराल, त्यावेळी हा लॅम्प काय होतं, प्रज्वलित होतो किंवा इंडिकेशन सुरू होतं. त्यानंतर आणखीन एक लॅम्प वापरलेला असतो की ज्याला आपण ओव्हरलोड इंडिकेटर लॅम्प असं म्हणतो. हा जो ओव्हरलोड इंडिकेटर लॅम्प आहे, हा ओव्हरहेड इंडिकेटर लॅम्प मिक्सर ज्यावेळी ओव्हरलोड होईल त्यावेळी हा काय होतो, ऑन होतो. या लॅम्पच्या ऑन स्थितीवरून आपणास मिक्सर ओव्हरलोड झालेला आहे हे समजून येतं. मिक्सरमध्ये मी तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशन सांगितले होते आणि हे टेक्निकल स्पेसिफिकेशन बघितल्यानंतर प्रत्यक्षात मिक्सरची सर्किट डायग्राम ज्याला आपण मंडळाकृती कशी असते हे आपल्याला पाहावं लागतं. मिक्सरमध्ये वापरलेली मोटर ही युनिव्हर्सल मोटर असल्यामुळे त्याचा जो रोटर आहे हा रोटर ब्रश म्हणजे आर्मेचर या प्रकारात असतो. मिक्सरमध्ये हा रोटर आहे, हा रोटर आर्मेचर प्रकारचा असतो. रोटर म्हणजे फिरणारा भाग. पण युनिव्हर्सल मोटर म्हटला जो रोटर आहे हा DC मोटरच्या रोटरप्रमाणे वाइंडिंग, कॉम्युटेटर अशा पद्धतीने ब्रशेस अशा पद्धतीनं तो काय केला असतो, त्याची रचना असते आणि त्याला आपण आर्मेचर असं म्हणतो. पण ह्या आर्मेचरच्या सिरीजमध्ये मिक्सरचं फील्ड वाइंडिंग जोडलेलं असते, त्याला आपण F1 असं म्हणूया. की दुसरं फील्ड वाइंडिंग आहे, ते दुसरं फील्ड वाइंडिंग मोटारीच्या आर्मेचरच्या दुसऱ्या बाजूला जोडलेलं असते. त्यानंतर आणखीन एक फील्ड वाइंडिंग आहे, याच्यामध्ये एक वाइंडिंग जोडलेलं असते आणि याच्या सिरीजमध्ये पुढचं एक सिरीजमध्ये वाइंडिंग जोडलेलं असते. आता ते मी तुम्हाला पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2 आणि पोझिशन नंबर 3 म्हणजे हे जे तुम्हाला मी दाखवलं F2 ही जी आहे ही मिक्सरची सर्किट डायग्रॅम आहे. या सर्किट डायग्रॅमप्रमाणे मिक्सरला या ठिकाणी ओव्हरलोड स्विच जोडला जातो. ओव्हरलोड स्विच आणि सप्लाय आहे, ही सप्लाय या पद्धतीने इथं रोटरी स्विच वापरला जातो. हा रोटरी स्विच, ही सप्लाय आणि या दोन पिन कनेक्शनमध्ये मोटारीस किंवा मिक्सरला 230 वोल्ट AC सप्लायचा पुरवठा केला जातो. बघा ही जी लाईन आहे ही न्यूट्रल लाईन असते. न्यूट्रल लाईनच्या सिरीजमध्ये आपण ओव्हरलोड स्विच जोडलेला आहे. मिक्सरमध्ये फील्ड वाइंडिंग असते, हे दोन फील्ड वाइंडिंग आहेत. आणि मिक्सरचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी जी मेथड वापरलेली आहे त्या मेथडला आपण टॅप्ड फील्ड कंट्रोल सिस्टीम असं म्हणतो. टॅप्ड फील्ड कंट्रोल सिस्टीममध्ये फील्ड वाइंडिंगला आपण एक्स्ट्रा ऑक्झिलरी वाइंडिंग गुंडाळून त्याला टॅप मारलेले असतात. टॅप मारणे म्हणजे ठराविक टर्नवरून एक टर्न बाहेर काढली जाते का कनेक्शन्स बाहेर काढली जातात. आणि याच्यामुळं होतं काय किंवा या पद्धतीमध्ये नक्की काय घडतं की ज्याच्यामुळे मोटारीचा किंवा मिक्सरचा वेग नियंत्रण होतो. यामध्ये ज्यावेळी तुम्ही टॅप नंबर 1 सिलेक्ट करता त्यावेळी मिक्सरच्या सर्किटमध्ये मिक्सरचं फक्त फील्डच असते, फील्ड वाइंडिंगच असते. याच्यामुळे हे फील्ड वाइंडिंगमुळे तयार होणाऱ्या ज्या फ्लक्स आहेत त्या फ्लक्स निर्माण होतात आणि ह्या निर्माण झालेल्या ज्या फ्लक्स आहेत त्या फ्लक्सच्या प्रपोर्शनमध्ये आपण DC मोटारीचं स्पीड बघत असताना एक सूत्र पाहिजे होतं EB/φ. फ्लक्स या फाय अक्षरानं दाखवल्या जातात. EB म्हणजे बॅक EMF की जे बॅक EMF ह्या आर्मेचरमध्ये फिरल्यानंतर निर्माण होतं आणि हे त्या मिक्सरच्या किंवा मोटारीच्या वेगावरती परिणाम करतं.
तो मोटारीचं वेग नियंत्रण करायचं असेल तर हे दोन घटक आपल्याला नियंत्रित करावे लागतात. आणि टॅप फील्ड कंट्रोल सिस्टीममध्ये आपण हे फील्ड आहे, त्याच्या फ्लक्स आहेत, ते चुंबकीय क्षेत्र आहे, चुंबकीय क्षेत्र नियंत्रित करतो. असं नियंत्रित केल्यामुळं नक्की काय होतं बघा की इथं ज्यावेळी आपण टॅप नंबर 1ला जातो हे हाय स्पीड आहे की ज्यावेळी मिक्सरच्या वाइंडिंगमध्ये फक्त मिक्सरचे फील्डच असते. हे जे काय एक्स्ट्रा मारलेले जे टॅप्स आहेत किंवा याला आपण ऑक्झलरी वाइंडिंग असं म्हणतो, हे जे ऑक्झलरी वाइंडिंग आहे हे सर्किटमध्ये असत नाही आणि यामुळं एक ठराविक फ्लक्स तयार होतात आणि त्यामुळे मोटारीचा वेग किंवा मोटर फिरू लागते. ज्यावेळी मोटरचा वेग नियंत्रित करायचा असेल त्यावेळी आपण हा टॅप चेंज करतो आणि 2 नंबरला येतो, म्हणजे इथं येतो. 2 नंबरला टॅप आल्यानंतर हे जे ऑक्झलरी वाइंडिंग आहे, ऑक्झलरी वाइंडिंग मिक्सरच्या फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट होतं. ऑक्झलरी वाइंडिंग मिक्सरच्या सिरीजमध्ये कनेक्ट होतं. याचा परिणाम असा होतो की या वाइंडिंगमधून सुद्धा प्रवाह वाहिल्यामुळं याचं फील्ड तयार होतं, याचं फील्ड तयार होतं, याचं फील्ड होतं. हे टोटली हे जे फ्लक्स फाय आहे याच्यामध्ये काय होती, वाढ होते. हे वाढलं जातं. फ्लक्स फाय वाढल्यामुळे मोटारीचा वेग आहे हा वेग कमी होतो. कारण इथं एन म्हणजे मोटारीचा वेग हा फ्लक्स या विषम प्रमाणात किंवा व्यस्त प्रमाणात बदलतो आहे. फ्लक्सची किंमत वाढली असता मिक्सरचा वेग आहे हा कमी होतो. तिसऱ्या पोझिशनला आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं आणखीन एक ऑक्झलरी वाइंडिंग आहे, ही मिक्सरच्या सिरीजमध्ये जोडली जाते, फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडली जाते. आणि त्यामुळं या मोटारने या वाइंडिंगमुळे तयार झालेले फील्ड, याच्यामुळं तयार झालेले फील्ड आणि ओरिजिनल तयार असणारे फील्ड्स आणखी फील्डमध्ये आणखी वाढ होते आणि आणखी वाढ झाल्यामुळं हे फ्लक्स आहेत हे मोटारीचे वाढल्यामुळं मिक्सरचा जो वेग आहे हा कमी होतो. म्हणजे इथं जो वेग असेल तो लो असेल, इथं असेल ते मिडियम असेल, इथं असेल तो हाय असेल. म्हणजे मिक्सरचं कनेक्शन्स करत असताना मिक्सरचं हे जे ऑक्झलरी वाइंडिंग आहे, एक्स्ट्रा वाइंडिंग जे आपण स्पीड कंट्रोलसाठी वापरलेलं आहे, त्या टॅपड फील्ड कंट्रोल सिस्टीममध्ये फील्ड वाइंडिंगला जे टॅप मारले जातात त्या पद्धतीने हे जे टॅप्स मारलेले आहेत, हे जे टॅप मारल्यामुळं तर नंबर ऑफ टर्न्स फील्ड वाइंडिंगमधील वेड्यांची संख्या, ही वाइंडिंगच्या वेळेंची संख्या कमी अधिक करता येते आणि कमी अधिक करता आल्यामुळं मिक्सरच्या फील्ड निर्मितीवरती आपल्याला नियंत्रण करता येते. टॅपमधील फील्डची संख्या म्हणजे टॅपमधील टर्नची संख्या जर आपण वाढवली तर काय वाढतं आहे, फ्लक्स वाढतात. फ्लक्स वाढले की मिक्सरचा वेग आहे हा कमी होतो. मिक्सरचा वेग आहे हा कमी होतो आणि कमी वेग असेल तर युनिव्हर्सल मोटारीच्या कालच्या गुणधर्मानुसार, काल सांगितलेल्या गुणधर्मानुसार, ज्याला आपण काय म्हणतो गुणवैशिष्ट्यानुसार मिक्सरचा वेग कमी असेल तर टॉर्क आहे हा टॉर्क जास्त असतो आणि त्यामुळं पदार्थ बारीक करण्यासाठी आवश्यक असणारा टॉर्क, आवश्यक असणारं बल आपल्याला कमी स्पीडला मिळतं. आणि म्हणून मिक्सर ऑपरेट करत असताना नेहमी तो लो, मिडियम आणि हाय अशाच पद्धतीने परत उलट बंद करत असताना पुन्हा हाय, मिडियम आणि लो अशा पद्धतीने तो ऑपरेट केला तर मिक्सर जो आहे, मिक्सरचे जे मिक्सिंग प्रोसेस आहे किंवा ज्युसिंगच्या प्रोसेस आहेत किंवा त्यामध्ये ग्राइंडिंगच्या प्रोसेस आहेत, त्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रॉपर पद्धतीने पूर्ण होतात किंवा योग्य पद्धतीने त्या पूर्ण केल्या जातात. आणि हे पूर्ण करत असताना मिक्सरवरती कुठलाही दुष्परिणाम होत नाही. जसं मिक्सरचा वेग जास्त असेल तर टॉर्क कमी असतो, टॉर्क कमी असेल तर मिक्सिंग बारीक करत असताना मोटर जास्त करंट घेते आणि मोटर ओव्हरलोड होते किंवा त्याचाच परिणाम आपल्या कपलरवरती होतो. कपलर तुटण्याची शक्यता असते, वितळण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अशा चुकीच्या पद्धतीनं किंवा दिलेल्या प्रोसेस अयोग्य पद्धतीनं जर आपण मिक्सर हाताळला किंवा वापरला तर मिक्सरमध्ये दोष निर्माण होतात. असा कोणताही दोष निर्माण होऊ नये म्हणून मिक्सर हा नेहमी पहिल्या स्पीडला चालू करावा, म्हणजे तो कमीत कमी स्पीड असेल, दुसरं स्पीड असेल ते मिडियम असेल, तिसरं स्पीड असेल ते हाय स्पीड असेल. बंद करताना पुन्हा तो हाय स्पीडवरून लो स्पीडला, मिडियम स्पीडवरून पुन्हा लो स्पीडला आणि तो स्विच ऑफ होतो. आता यामध्ये आणखीन एक मी काल तुम्हाला एक एक्स्ट्रा फॅसिलिटी सांगितली होती की ज्याला आपण इंचिंग असं म्हणतो. इंचिंग इथं असं घेऊया, INCH इंचिंग.
इंचिंग प्रोसेस याच्यामध्ये मिक्सर आहे, हा मिक्सर थांबून थांबून चालवतो. की मिक्सरमध्ये जे काही आपण AC सप्लायचा पुरवठा केलेला आहे, हा AC सप्लायचा केलेला पुरवठा आपण हाफ सायकलच कंटिन्यू करतो. दुसरं जे निगेटिव्ह हाफ सायकल आहे हे डिस्कंटिन्यू करतो. आणि यासाठी मिक्सरच्या या इंजिन कनेक्शनच्या सिरीजमध्ये एक डायोड वापरलेला असतो. डायोडची वैशिष्ट्य बघत असताना डायोडला 2 टोकं असतात. हे सिम्बॉल आहे, डायोडचा जो ॲरो आहे याला आपण कॅथोड असं म्हणतो. हा कॅथोड, या बाजूला आपण ॲनोड असं म्हणतो. प्रवाह हा नेहमी ॲनोडकडून कॅथोडकडं वाहतो. डायोडमधून DC सप्लाय वाहते, तर DC सप्लाय एकाच दिशेने वाहणारी सप्लाय आहे. AC सप्लायमध्ये मात्र पॉझिटिव्ह हाफ सायकल एका दिशेने, निगेटिव्ह हाफ सायकल एका दिशेने अशी दिशा बदल असल्यामुळे इथं डायोडमधून फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकल जाते, निगेटिव्ह हाफ सायकल कंडक्ट होत नाही. त्याचा परिणाम मोटरमध्ये जर्क्स निर्माण होतात. म्हणजे मोटरमध्ये थांबून थांबून मोटर चालू होते आणि मोटरमध्ये थांबून थांबून झाल्यामुळे हळकुंडासारखा भाग असेल किंवा खोबरे असेल याचे बारीक बारीक तुकडे होण्यासाठी आवश्यक असणारी क्रिया पूर्ण होते. अशी क्रिया पूर्ण होण्यासाठी किंवा मिक्सिंग आहे, मिक्सिंग योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्याला हे इंचिंग नावाचं जे काही एक्स्ट्रा ऑपरेशन आहे किंवा स्विच आहे हा वापरावा लागतो आणि तो उलट दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे मिक्सरचा जो काय कंट्रोल नॉब आहे, त्या कंट्रोल स्विच आहे हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे हे 1 नंबर स्पीड, इथं गेलं हे 2 नंबर स्पीड, इथं आल्यावरती हे 3 नंबर स्पीड, अशा पद्धतीने हे लो, मिडियम आणि हाय. तर या ठिकाणी स्पीड असेल, या मधला जो भाग आहे पोर्शन आहे इथं ऑफ पोझिशन असते. ऑफ म्हणजे इथं आलं की स्विच आला की बंद होतो आणि इथं आणल्यानंतर तो इंचिंगला जातो. इंचिंगला याचा अर्थ नाव उलट्या दिशेने फिरवला आपण की हा पोल कनेक्ट होतो आणि या पोलच्या कनेक्शनमध्ये एक डायोडचा वापर केलेला असतो. हा डायोड आपणाला फुल सप्लाय न पाठवता हाफ सायकलची सप्लाय पाठवतो आणि त्यामुळं इथं हॅमरिंग म्हणजे ठोकण्यासारखी क्रिया होते किंवा कट करण्यासारखी क्रिया होते आणि त्याच्यामुळे जे मोठे पदार्थ आहेत, खोबरे असेल किंवा हळकुंडे असतील, त्यापासून पावडर तयार करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला ही इंचिंग प्रोसेस वापरावी लागते. हे इंचिंग प्रोसेस वापरण्यासाठी किंवा या इंचिंग प्रोसेसचा फायदा असा आहे की मोठे जे रिजिड पदार्थ आहेत हे रिजिड पदार्थ सुरुवातीला बारीक करावे लागतात, त्याचे ग्रॅन्युअल्स तयार करावे लागतात आणि नंतर त्याची पावडर करता येते. डायरेक्ट पावडर करायची असेल तर मिक्सरवरती त्याचा लोड येतो आणि म्हणून हे इंचिंग याचेही प्रोव्हिजन त्या मिक्सरच्या कंट्रोलमध्ये केलेली असते. आता हे मिक्सरमध्ये वापरली जाणारी ही टॅप्ड फीड कंट्रोल मेथड आहे. ही टॅप्ड फीड कंट्रोल मेथड जास्त प्रमाणामध्ये वापरली जाते. ही मेथड ही वेग नियंत्रणाची ही पद्धत आहे, ही पद्धत जास्त पद्धतीनं वापरण्याचं कारण काय आहे, त्याची खास वैशिष्ट्य एक आहे की या पद्धतीमध्ये विजेचा व्यय म्हणजे विजेचा जो खर्च आहे हा खर्च त्याला आपण खपत म्हणतो, वीज खपत, ही वीज खपत कमी लागते. वीज खपत कमी लागते, शिवाय विजेचा अपव्यय होत नाही, म्हणजे वीज विनाकारण उष्णतेच्या स्वरूपामध्ये खर्च पडत नाही. आणि म्हणून शिवाय कंट्रोल करण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. आणि म्हणून मिक्सरमध्ये वेग नियंत्रणासाठी टॅप्ड फीड कंट्रोल मेथडचा उपयोग केला जातो. आणखी 2 मोटारे, आणखीन 2 वेग नियंत्रणाच्या पद्धती आहेत. तर आणखी 2 पद्धतीमध्ये दुसरी जी पद्धत आहे त्याला आपण ब्रश कंट्रोल असं ब्रश कंट्रोल. हे ब्रश कंट्रोल पद्धतीमध्ये आर्मेचरवरती असणारा जो ब्रश आहे त्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे ब्रश पोझिशन्स आहेत, ह्या ब्रश पोझिशन सरकवल्या जातात. मोटारीच्या वाइंडिंगमध्ये कुठलाही बदल न करता टॅप्ड फीड कंट्रोल सिस्टीममध्ये मोटारीच्या फील्ड वाइंडिंगच्या नंबर ऑफ टर्न्समध्ये किंवा एकूण वेळेच्या संख्येमध्ये आपण काय करतो, बदल करतो. अशा बदलामुळं मग सांगितल्याप्रमाणे की मोटारीचे फ्लक्स चेंज होतात, फ्लक्स बदलतात आणि मोटारीचा वेग बदलतो. मात्र या ब्रश कंट्रोल पद्धतीमध्ये वाइंडिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता ब्रशच्या पोझिशन्स आपण चेंज केल्या की ब्रशच्या पोझिशन चेंज केला की आम्हाला स्पीड कंट्रोल करता येतं. म्हणजे स्पीडमध्ये बदल होतात. हे स्पीडमध्ये होणारे जे बदल आहे या पद्धतीनं
जरी ते सोपे वाटत असतील तरी याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, म्हणजे याचे काही तोटे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा तोटा असा आहे की हा जो आर्मेचर आहे, ह्या आर्मेचरवरती बसवलेला जो ब्रश असतो हा नेहमी न्यूट्रल ॲक्सिसवर असतो. म्हणजे आर्मेचरमध्ये आर्मेचर वाइंडिंग न्यूट्रल ॲक्सिस किंवा त्याला आपण फ्लक्स ॲक्सिस असं म्हणूया, फ्लक्सचा अक्ष असतो आणि त्यासोबतच मॅग्नेटिक फ्लक्सचा म्हणजे तुमच्या वाइंडिंगचा एक अक्ष असतो. त्या दोन्ही अक्षामध्ये त्या दोन अक्षावरती ही ब्रश बसवलेली असते. ही ब्रश याच ठिकाणी बसवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर आर्मेचर फिरत असताना ब्रश एका कॉम्युटेटर सेगमेंटवरून पुढे सरकत असताना ज्या कॉम्युटेटर सेगमेंटला ती कॉन्टॅक्ट करणार आहे त्या कॉम्युटेटर सेगमेंटला जोडलेल्या कॉईलमध्ये कुठल्याही प्रकारचं EMF असता कामा नये. असं जर EMF असेल, त्या कॉईलमध्ये जर EMF असेल तर या कॉम्युटेटरवरती स्पार्किंग निर्माण होतं आणि स्पार्किंगमुळं उष्णता निर्माण होते की जी कॉम्युटेटरच्या इन्सुलेशनला आणि आर्मेचरच्या वाइंडिंगला नुकसानकारक असते. या ब्रश पद्धतीमध्ये आपण हा जो मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस आहे हा मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस आपण चेंज करतो आणि त्यामुळे या पद्धतीमध्ये काय होतं तर मिक्सरच्या कॉम्युटेटरवरती स्पार्किंग निर्माण होतं किंवा स्पार्क्स होतात. मग असे स्पार्क तयार झाल्यामुळे मिक्सर ओव्हरहीट होतात, ओव्हरहीट होऊन ते ओव्हरलोड होतात आणि मिक्सरच्या आर्मेचर वाइंडिंग आणि कॉम्युटेटरच्या रचनेला काय ती बाधा निर्माण होते. त्यामुळे मिक्सरमध्ये या पद्धतीची स्पीड कंट्रोल पद्धत वापरली जात नाही. दुसरी पद्धत आहे, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण त्याच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडतो, म्हणजे वाइंडिंगमध्ये रेजिस्टन्स जोडतो आणि ही पद्धत तितकीशी फायदेशीर नाही किंवा कन्व्हिनियंट नाही आहे. त्याचं कारण असं आहे की सिरीजमध्ये आपण रेजिस्टन्स जोडल्यामुळं बरीचशी वीज आहे, ही बरीचशी वीज त्याच्यामध्ये वाया जाते आणि तिच्यापासून उष्णता निर्माण होते. त्यामुळे विनाकारण विजेचा अपव्यय होतो आणि अधिक कार्यक्षम ती असत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर मिक्सरची जी मोटर आहे ही मिक्सरची मोटर 750 वॅटपर्यंतची असते, रेटिंगची असते. 746 वॅट म्हणजे 1 HP. मिक्सर हा 1 HP रेटिंगचा असतो. 1 HP रेटिंगमध्ये पॉवर कन्झम्पशन्स आहे, हे पॉवर कन्झम्पशन हे जास्त असते आणि अशा वेळी जर आपण पॉवर आहे ही पॉवर जर या एका रेजिस्टरच्या सहाय्याने हँडल करायचं म्हटलं तर त्यासाठी आवश्यक असणारं इन्सुलेशन, त्याचे इन्सुलेशन लेवल, त्यामध्ये निर्माण होणारं हीट आणि ती कूलिंग करण्यासाठी असणारी कूलिंग सिस्टीम, या सगळ्या घटकावरती आपल्याला विनाकारण जादा खर्च करावा लागतो आणि त्यामुळे मिक्सरमध्ये रेजिस्टन्स कंट्रोल मेथड वापरली जात नाही. आणि म्हणून मिक्सरमध्ये एकच कंट्रोल मेथड वापरली जाते की जिचं नाव आहे टॅप्ड फील्ड कंट्रोल सिस्टीम. आणि म्हणून मिक्सरमध्ये टॅप्ड फील्ड कंट्रोल सिस्टीमचा वापर केला जातो आणि विशेषतः करून या पद्धतीमध्ये मोटारीच्या फील्ड वाइंडिंगला टॅप मारले जातात किंवा ऑक्झलरी वाइंडिंगचा काय केला जातो उपयोग केला जातो. आता इथून पुढच्या वेळी आपल्याला असं पाहावं लागेल की हे जे मिक्सर आहे हे मिक्सरमध्ये कोणकोणते दोष निर्माण होतात, त्यांची चाचणी कशी करावी, चाचणी करत असताना त्याचे निष्कर्ष काय येतात, त्यावरती उपाय काय करावे आणि योग्य दुरुस्ती काय करावी, ही जी काय चाचणी आहे म्हणजे टेस्टिंग आहे, त्यानंतर त्याचं जे काय रेक्टिफिकेशन आहे, त्यासोबतच त्याचं जे रिपेअरिंग आहे हे आपल्याला डिटेल्समध्ये बघावं लागेल आणि हे जे काय पाहायचं आपण ती पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.